मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी। अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, अजूनपर्यंत आपण हे आपले चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून ही लिंक आता पुन्हा ग्रुपवरती आपल्याला पाहायला कदाचित मिळणार नाही। ग्रुपवरती आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला लिंक पुढे येणार नाही, कारण आता ह्यानंतर आपण 12ही राशींचे साप्ताहिक व्हिडिओ हे वेगवेगळे करणार आहोत। काय होत होतं, आपण 12ही राशींचे एकत्रित केल्यामुळे लोकांना अर्धवट्टे बघणं किंवा पूर्ण व्हिडिओ लोड होईपर्यंत बघणं हे जे काय त्रास होत होता, ह्याकरिता प्रत्येक राशींचे 12 व्हिडिओ हे वेगवेगळे असणार आहे। त्यामुळे 12च्या 12 लिंक एखाद्या ग्रुपमध्ये शेअर करणं जड जाऊ शकतं किंवा त्यांना त्या ग्रुपवरच्या लोकांना किंवा इतर काही त्रास होऊ शकतो। त्यामुळे सबस्क्राइब ग्रुपवरती लिंक येणार नाही किंवा लिंक शेअर करता येणार नाही। तर शक्यतो आपण चॅनल सबस्क्राइब केल्या कारणाने आपल्याला जो व्हिडिओ अपलोड होईल तर ताबडतोब आपल्या राशीचा आपल्याला पाहता येईल आणि त्याच्यावरची उपाययोजना सुद्धा करता येईल। तर आपले चॅनल अजून सबस्क्राइब केले नसेल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, लाईक करा। साप्ताहिक राशी भविष्य 1 जुलै ते 7 जुलैचे आहे। मिथुन राशी या सप्ताहात नोकरदार व्यक्तींना नवीन नोकरीच्या संधी किंवा पदोन्नती म्हणजे पदवी प्राप्त होऊ शकते, बढती मिळू शकते आणि त्याचबरोबर आपल्याला बदली सुद्धा होऊ शकते। अशा नवीन नवीन संधी आपल्याला उपलब्ध होतील। आपल्याला आपल्या इच्छा व गरजेनुसार यात हवा तसा मनाप्रमाणे बदल करून घेता येऊ शकतो। आपण ते करू शकता, मनाप्रमाणे बदल करता येईल, परंतु समोरील व्यक्तीचा आपण गैरफायदा तर घेत नाही आहोत ना। ज्याच्यामुळे आपल्याला ही संधी मिळाली आहे तर त्याचा आपण गैरफायदा तर घेत नाही आहोत ना, किंवा त्याला आपण फसवत नाही आहोत ना। या सगळ्या विचारांचा सुद्धा सारासार विचार करूनच या सगळ्या गोष्टी हाताळण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न करा, अन्यथा त्यातून सुद्धा आपल्याला मोठे नुकसान होणार नाही किंवा नुकसान होणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी। कुटुंबामध्ये असलेल्या लहान वादविवाद जे काय कुटुंबामध्ये आपल्या सतत चालू होते, कुटुंबामध्ये जे वादविवाद चालू आहे तर ते सुद्धा मिटतील, त्याच्यावरती आपल्याला मात करता येईल। कौटुंबिक सुख या सप्ताहात खूप चांगले मिळेल। आपल्या कामानिमित्त आपले नाव लौकिक सुद्धा होईल, मान सन्मान मिळेल, शाबासकी सुद्धा आपल्याला मिळेल। व्यावसायिकांना या व्यवसायात व्यवसाय वृद्धीसाठी नवीन भागीदार उपलब्ध होतील किंवा धनवृद्धीसाठी आपल्याला नवीन नवीन संधी सुद्धा उपलब्ध होतील, आयडिया मिळतील आणि त्याचा आपण नक्कीच फायदा करून घ्या। शांततेने विचार करून घेऊ। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणाऱ्या 3 आणि 7, शुभ अंक असणाऱ्या 1 आणि रंग असणारा पिवळा। आपल्याला काही निगेटिव्ह एनर्जीचा सतत त्रास होत असेल किंवा आपली कामं होता होता अडत असतील किंवा आपल्याला सतत चिडचिडपणा जाणवत असेल तर ह्या सप्ताहामध्ये असलेल्या 5 तारखेच्या अमावास्येच्या दिवशी शक्यतो आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, थोडेसे जाडे मीठ घालून आंघोळ करा। आपल्या अंगावरनं जाडे मीठ ओवाळून घ्या, म्हणजे जाड मीठ, रॉक मीठ सॉल्ट म्हणतात त्याला, ते ओवाळून घ्या आणि वाहत्या पाण्यामध्ये वाहा। याच्याने बघा खूप साऱ्या आपल्या निगेटिव्ह एनर्जी कमी होतील आणि आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळेल।